हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला नवीन अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। इथं मी एक कढई घेतली, त्यामध्ये तेल आणि बटर टाकलं। बटर चांगलं वितळल्यानंतर त्यात छोटा चम्मच जिरं आणि बारीक कट केलेला लसूण टाकून फ्राय करायचा। नंतर त्यात बारीक कट केलेला कांदा टाकायचा आणि गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर एक चम्मच बेसन टाकून त्याला पण परतून घ्यायचं। त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आणि त्याला चांगलं परतवायचं। मसाले जळू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। नंतर त्यात हिरवी मिरची आणि बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यात थोडंसं मीठ टाकून त्याला तेल सुटेपर्यंत शिजून घेतलं। नंतर त्यामध्ये 1 कप दूध आणि पाणी टाकून मिक्स केलं आणि याला आता उकळी काढून आपण घ्यायची। उकळी आल्यानंतर यामध्ये शेव टाकायचा। आता याला 2 मिनिटं याला शिजून घ्यायचं। इथं आपली भाजी तयार आहे। आता यामध्ये थोडीशी मी फ्रेश मलाई टाकली आहे आणि कोथिंबीर टाकून सर्व केली। तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।